वेलकम बॅक टू विनया भटक्या। आज आपण चाललो आहे ते मुंबई दर्शनला। मी आहे ठाण्याच्या 3 हात नाक्यावर आणि तिथून ही बस सुटते। मागे दिसते ही जी बस आहे ही आपल्याला मुंबई दर्शन करता घेऊन जाणार आहे। सकाळी 7:30 वाजता ही बस सुटते आणि संध्याकाळी साधारण 8 सव्वा 8च्या सुमारास ही बस परत येते। ही बसचं बुकिंग ऑनलाईन होतं। तुम्हाला ही वेबसाईटचं मी देतोच डिटेल्स। ही बस इथून जाताना मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर अशा ठिकाणी लोकांना पिकअप करत जाते आणि मग शेवटी ती गेटवे ऑफ इंडियापासून आपली सगळी टूर चालू होते। AC बस आहे, चलो बस BSTची जी बस आहे ती आहे। आता ह्या बसचं डिटेल्स जे आहेत आणि बुकिंग कसं होतं ही वेबसाईटवरनं तुम्ही डिटेल बघू शकतात। काय ठिकाणी ही बस थांबते लोकांना व्हिजिट करण्याकरता, पण काय ठिकाणी बसमधनंच आपल्याला इन्फॉर्मेशन देतात। आता ही जी मुंबई दर्शनची बस आहे ही वेबसाईट दिलेली आहे। ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकतात। AC नॉन AC बस अशा दोन्ही बसचं तुम्हाला बुकिंग करता येतं। त्याच्यामध्ये फूड असेल तर फूडसुद्धा इन्क्लूड करता येतं। हा आहे 3 हात नाका। चलो बस हीच BSTची चलो बस आहे, तीच आहे मुंबई दर्शन करता घेऊन चाललेली आपल्याला। मस्त बस आहे। प्रत्येक ठिकाणी याला पिकअप पॉईंट्स आहेत। मुलुंड, भांडूप, घाटकोपर, दादरपर्यंत पिकअप पॉईंट आहेत। त्याच्यानंतर ती पुढे जाईल। असं करत 7:15 वाजता बरोबर बस सुटली आणि मुलुंडवरनं निघाली। हे मागे दिसतंय हे पूर्वीचं जॉन्सन & जॉन्सनची फॅक्टरी आणि आता तुम्ही बघाल मुंबईच्या सबब्समध्ये पण किती उंच उंच अशा ह्या बिल्डिंग झालेल्या आहेत। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं आपण चाललेलो आहे। लोकांना तिथून लाल बहादूर शास्त्रीवरनं चाललेलं आहे आणि लोकांना पिकअप करत आता आपण पोचलो आहे ते फोर्टमध्ये। ही दिसते ही टाइम्स ऑफ इंडियाचं हेड ऑफिस आणि इथे दिसते आता हे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे पूर्वी VT म्हणून बनायचो हे रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस। नंतर हे दिसते हे BMC म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबई। काय सुरेख बिल्डिंग आहे बघा आणि हा त्याचा परिसर पण बघा किती सुरेख आहे। नंतर आपण जर पुढे जातो ते फोर्ट एरियामधनं। हा फेमस फोर्ट एरिया मुंबईच्या आणि इथे फारच जुन्या बिल्डिंग्स ज्या ब्रिटिशकालीन बिल्डिंग आहेत, आयकॉनिक बिल्डिंग त्याला म्हणता येतील, हेरिटेज बिल्डिंग्स अशा आपल्याला बघता येतात। सुंदर असं हे फोर्टचा एरिया आहे। हे दिसते हे सिद्धार्थ कॉलेज, फेमस सिद्धार्थ कॉलेज। त्याच्यानंतर हा दिसतोय हे मुंबईचा सगळा बिझी ट्रॅफिक आहे। वीकडे होता त्यामुळे लोकांचीसुद्धा गर्दी साधारण 9 सव्वा 9च्या सुमारास चालू झाली होती। ट्रॅफिक पण बघा शिस्तबद्ध आहे आणि ही BSTची लाल बस। BST सर्व्हिस पण सुरेख आहे आणि आपण आता आलो आहे ते चर्चगेट एरियामध्ये आणि हे आहे हे ओव्हल ग्राउंड। भरपूर क्रिकेटच्या मॅचेस इथे होतात। मागे दिसते ते मुंबई हायकोर्ट। काय सुंदर अशी बिल्डिंग दिसते आणि नंतर मग आपण इथून येतो एशियाटिक सोसायटी। ही मुंबईमधली सर्वात मोठी लायब्ररी म्हणून ओळखली जाते। त्याच्यानंतर आपण सेंट थॉमस कॅथेड्रल इथून पास होऊन लायन गेट जे नेव्हल डॉकयार्ड किंवा बॉम्बे डॉकयार्ड पूर्वी म्हणायचे तिथून आता आपण जाणार आहोत ते गेटवे ऑफ इंडियाला। हे दिसते हे पोलीस कमिशनरचं ऑफिस, मुंबई पोलीस कमिशनर ऑफिस। काय सुरेख बिल्डिंग आहे बघा। ही पण ब्रिटिशकालीन बिल्डिंग आहे। असं करत गेटवे ऑफ इंडियाला आपला स्टॉप असतो आणि मग इथून चेकिंग करून आपण गेटवे ऑफ इंडियाला जातो। साधारण 40 ते 1 तास असं आपल्याला वेळ दिली जाते। प्रचंड गर्दी असते। भयंकर लोक बाहेरनं गेटवे ऑफ इंडिया हे बघण्याकरता येतात आणि हे मागे दिसते हे ताज ग्रुप ऑफ हॉटेल। काय अप्रतिम अशी ही बिल्डिंग आहे आणि हिचे फोटो घेण्याकरता बरीचशी मंडळी तुम्हाला इथे उभी असतील दिसतात। आता इथे सिक्युरिटी पण खूप टाईट आहे। तुम्हाला जवळ जाता येत नाही, आतमध्ये पण शिरता येत नाही। मागच्या साईडनीच तुम्हाला बघावं लागतं।
नंतर तुम्हाला जर बोट राईड करायची असेल तर बोट राईडसुद्धा गेटवे ऑफ इंडियावरनं बोट राईड होते. साधारण 150-150 रुपये तिकीट असतं. आणि ह्या गेटवे ऑफ इंडियाच्या इथून या पायऱ्यांवरनं उतरून मग आपल्याला एक 30-40 मिनटाची बोट राईड असते. बोट राईड करताना लक्षात ठेवा तुम्ही कॅब घेऊन जा, कारण ऊन खूपच लागतं. आणि हा जो व्ह्यू दिसतो आहे, हा बोट राईड करताना हा व्ह्यू दिसतो आहे. ही बघा, ही बोट, अशा बोटी जातात. मागे गेटवे ऑफ इंडिया, आणखीन ताज हॉटेल, हे नेव्हल डॉकयार्ड आणि इथे उभी असलेली हे इंडियन नेव्ही शिप. काय सुंदर असा व्ह्यू आहे. तर तुम्ही मस्तच बोट राईड घ्या. नंतर हे फेमस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज, फार जुनं कॉलेज आहे आणि मी पण ह्याच कॉलेजमध्ये शिकलो. हे कॉलेज तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वरती शिक्षण करता फारच फेमस होतं. अतिशय सुंदर अशी ही बिल्डिंग आहे, ब्रिटिशकालीन बिल्डिंग आहे आणि वन ऑफ द प्रेस्टिजियस कॉलेज म्हणून हे ओळखलं जातं, द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई. त्याच्यानंतर मग आपण जातो, ती आपली टूर परत चालू होते आणि हे समोर दिसते हे रिगल थिएटर, फेमस रिगल थिएटर. आणि हे ताजच्या मागच्या साईडला फेमस बडे मियाँ, इथे कबाब करता फेमस असतं. आणि हे दुसरं हॉटेल बगदादी. ह्याच गल्लीमध्ये संध्याकाळी 7 नंतर कंप्लीट चेअर लावून लोक कबाबचा आस्वाद घेतात. नंतर आपण आलो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, म्हणजेच मुंबईचा म्युझियम. या इथे साधारण 1 तास आपल्याला मिळतो. तिकीट 150 रुपये आहे, ते आपल्याला काढायला लागतं. फारच मोठं असं हे म्युझियम आहे आणि तुम्हाला म्युझियम बघण्याची आवड असेल तर इथे तुम्ही 3-4 तास नक्कीच आरामात स्पेंड करू शकता. पण ही कंडक्टेड टूर असल्यामुळे आपल्याला इकडे 1 तास दिला जातो आणि भराभर आपल्याला सगळ्या गोष्टी बघायला लागतात. पण तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही नक्कीच इथे या आणि 3-4 तास बघून अगदी डिटेल जे काय गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याची माहिती घेऊ शकता. फारच सुरेख असं हे म्युझियम आहे. हे थोडंसंच मी त्याचे भाग काही दाखवलेले आहेत. आणि असं करत आपल्याला मग पुढे जायचं असतं. ही मूर्ती बघा, किती छान अशी ही मूर्ती ठेवलेली आहे. बरीचशी फॉरेनर्ससुद्धा तुम्हाला इथे दिसतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. मग आपण निघतो पुढे आणि हा दिसतो हे राजाबाई टावर्स, जे मुंबई युनिव्हर्सिटीचा कॅम्पसमध्ये आहे. काय सुरेख बिल्डिंग आहे बघा. ही सुद्धा पुरातन म्हणजे ब्रिटिशकालीन हे आहे, ही मुंबईची बेस्ट. आणि मग नंतर आपण जातो ते मंत्रालयावरनं. मागे दिसते हे मंत्रालयाचं, म्हणजे इथे सगळे मिनिस्टर, चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इथे बसतात. आणि ही काय सुरेख बिल्डिंग आहे बघा, मंत्रालयाची बिल्डिंग आहे. नंतर मागच्या या साईडला असते ही विधानसभा, महाराष्ट्राची विधानसभा. जरा थोडं फास्टच चालली होती बस. आणि नंतर मग आलो हे लाँग मरीन ड्राईव्ह, 3.5 किलोमीटरचं हे मरीन ड्राईव्ह आहे. आणि हे पर्यटकांचं एक मोठं आकर्षण असं जागा आहे. दुपारी खूपच ऊन असतं, त्यामुळे तुम्ही जर येणार असाल तर नक्कीच टोपी किंवा छत्री घेऊन या. संध्याकाळच्या वेळी तर अप्रतिम असं असतं हे. आणि आजूबाजूच्या तुम्ही जर बिल्डिंग बघाल, ह्यासुद्धा फार जुन्या बिल्डिंग आहेत. आणि ह्या बिल्डिंगमधले फ्लॅट्स कित्येक करोडोला विकले जातात, सामान्याच्या आवाक्याच्या बाहेरच आहेत. आणि हे सैफी हॉस्पिटल, वर्ल्ड क्लास हॉस्पिटल. तिथून पुढे आपण जातो ते गिरगाव चौपाटी. काय सुंदर अशी ही चौपाटी आहे गिरगावमधली. फार जुनी चौपाटी, हिला ओळखलं म्हणून जातं. स्वच्छ आणि नीट आणि क्लीन अशी ठेवलेली चौपाटी आहे. आपला इथे स्टॉप नसतो, काही वेळा थोड्या वेळ थांबवतात. बसमधूनच आपल्याला याचं चौपाटीचं दर्शन घ्यायला मिळतं. असं करत आपण येतो ते मलबार हिलवर. आणि हे जे फेमस मलबार हिलचं जैन मंदिर, सुरेख असं जैन मंदिर आहे. इथे परत बस थांबत नाही, त्यामुळे तुम्ही नंतर कधी येणार असाल तर मलबार हिलला येऊन या मंदिराला भेट द्या. आणि मन जे लागतं ते सह्याद्री स्टेट गेस्ट हाऊस, हे महाराष्ट्र राज्यांचं गेस्ट हाऊस आहे. अतिशय सुरेख असं गेस्ट हाऊस आहे. बऱ्याचशा मीटिंग्स आणि डिग्निटरीजसुद्धा इथे मुक्कामाला असतात. असं करत आपण पोचतो
ते कमला नेहरू पार्क. काय सुरेख अशी हे नेहरू पार्क आहे. मला आठवते लहानपणी शाळेच्या बऱ्याचशा ट्रिप्स इथे येतात. का तर म्हातारीचा बूट हा फेमस ते बघण्याकरता म्हणून येतं. अजूनही इथे बघितलं तर लहान मुलं खूप त्या बुटाच्या आतमध्ये जाऊन खेळत असतात आणि चांगल्या प्रकारे हे गार्डन ठेवलेले आहे. आणि इथून जो व्ह्यू दिसतो मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, अप्रतिम असा हा व्ह्यू दिसतो. आता झाडं खूपच वाढलेली असल्यामुळे थोडासा व्ह्यू दिसत नाही. बाहेर नेहमीप्रमाणे भेळीची दुकानंसुद्धा आहेत. तर तुम्हाला मुंबईची भेळ खायची असेल तर द्या. याच गार्डनच्या समोर जे आहे ते हँगिंग गार्डन, हे पण मुंबईमधलं एक फेमस गार्डन आहे. आणि इथेसुद्धा तुम्हाला छान असा व्ह्यू मिळतो. असं करत आपण पुढे निघतो आणि मग जे लागतं ते अंटिलिया, मुकेश अंबानी साहेबांचं हे सर्वात कॉस्टलीस्ट रेसिडेन्शियल हाऊस म्हणून जगात ओळखलं जातं. ही त्याची बिल्डिंग आहे. इथे स्टॉपिंग तर बिलकुलच अलाउड नाही. हे जे दिसतंय हे आपण बसमधनं असं करत आपण पोचतो ते महालक्ष्मी टेम्पल. महालक्ष्मी टेम्पल हा जाण्याचा रस्ता आहे. भयंकरच गर्दी असते आणि त्यामुळे इथे थांबायची वेळ 40 मिनटं असते. तर गर्दी असेल तर तुम्हाला बाहेरनंच दर्शन घ्यायला लागतं. आम्हाला थोडासा वेळ मिळाला आणि इथे फोटोग्राफी अलाउड नव्हती तरीसुद्धा थोडंसं ट्राय केलं. त्या मातेचा फोटो घेता आला. तिथून मग आपण निघतो ते वरळीच्या साईडला आणि हा दिसतो आहे हा फेमस वरळी दूरदर्शन टॉवर. म्हणजे जे सिनियर लोक असतील त्यांना आठवते की एकेकाळी हा टॉवर किती फेमस होता. असं करत आपण पुढे पोचतो ते श्री सिद्धिविनायक टेम्पल. आणि त्याच्या अगोदर आपल्याला लंच टाईम करता हे कामत हॉटेलला थांबवतात आणि मग आपल्याला परत 40 मिनटं मिळतात. सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता 40 मिनटं तर बिलकुलच पुरेशी नसतात. त्यामुळे आपल्याला बाहेरनंच दर्शन घ्यायला लागतं. तिथे खूपच गर्दी असते, कधी या. मग असं करत आपण शेवटी पोचतो ते नेहरू सायन्स सेंटर. अतिशय सुरेख असं हे सायन्स सेंटर आहे. लहान मुलांना तर खूपच आवडेल. तुम्ही पण इथेसुद्धा 3-4 तास तर आरामात स्पेंड करू शकतात. पण हे मुंबई दर्शनची बस आपल्याला 1च तास घेते. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी पटापट बघायला लागतात. बरंच काही बघण्यासारखं आहे सायन्सच्या दृष्टीने आणि बरंच काही शिकण्यासारखं लहान मुलांकरता आहे, मोठ्या माणसांकरता आहे. अतिशय उत्कृष्ट असं हे सायन्स सेंटर बनवलेलं आहे. तुम्हाला कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच या सायन्स सेंटरलासुद्धा भेट द्या आणि हातात 2-3 तास तर नक्कीच ठेवून ठेवा. कारण इथे इतक्या काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. परत इथे कॅन्टीनसुद्धा आहे. तेव्हा खाण्यापिण्याचीसुद्धा इथे सोय उत्तम प्रकारे केली जाते. आम्हीसुद्धा इथे पटापटच सगळं आमच्या गोष्टी ज्या बघायच्या होत्या त्या आवरून घेतल्या. असं करत आम्हाला पुढचं ठिकाणी जायचं होतं. त्यामुळे टाईम हा 1 तासाचाच असल्यामुळे सगळ्यांनी पटापट आपल्या गोष्टी आवरल्या. छानच असं हे सायन्स सेंटर आहे. लहान मुलं तर खूपच एन्जॉय करतात आणि किती प्रकारच्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. वेळ कमी पडतो आणि काय काय वेळेला इतकं चालूनसुद्धा पाय दुखायला लागतात, कंटाळा पण येतो. तर त्यामुळे तुम्ही इथं तर आरामात या आणि बघा. बाहेर तुम्ही इथून बघाल तर हे वरळीच्या टॉल बिल्डिंग्स तुम्हाला नेहरू सायन्स सेंटरच्या एंट्रन्समधून दिसतील. काय चेंज झालं आहे बघा मुंबईत. आणि हा टॉवर बघा. या टॉवरवर एक माणूस बाहेरनं लटकून सगळ्या काचा साफ करताना आपल्याला दिसेल. जवळजवळ 50 स्टोरीची बिल्डिंग आहे. पण किती रिस्क घेऊन हा माणूस ह्या सगळ्या काचा दररोज साफ करत असतो. आम्हाला जस्ट त्याचं बघायला मिळालं. पण केवढी रिस्क घेऊन हा माणूस काम करतो. असं करत आपण जातो ते बँड्रा वर्ली सी लिंक ब्रिजवरनं. हा एक आयकॉनिक ब्रिज आहे परत मुंबईचा. काय सुरेख असा हा ब्रिज बांधलेला आहे जो वर्ली बँड्राला जॉईन करतो. आणि तिथून दिसणारी ही मुंबईची स्कायलाईन बघा. काय सुरेख अशी स्कायलाईन आहे.
संध्याकाळ होत आली होती, लाईट पण लागायला सुरुवात झाली होती आणि याच्यामध्ये काय हा ब्रिजसुद्धा अतिशय उठून दिसतो आहे. काय सुंदर असा ब्रिज आहे. आपण बऱ्याचशा फॉरेनचे पिक्चर बघतो, पण असा जर बघितलं तर आपल्याला पण कळेल की हा मुंबईचा वर्ली सीलिंग पण किती ॲट्रॅक्टिव्ह आणि किती सुरेख असा हा व्ह्यू दिसतो संध्याकाळच्या वेळी. रात्रीच्या वेळी तर अजूनच हे दिसेल. आता जस्ट सूर्यास्त झाला होता तरीसुद्धा बघा लाईट लागल्यानंतर किती सुंदर असा हा ब्रिज दिसतो आहे. ह्या ब्रिजवरनं आपण जाणार आहोत ते बँड्रा बँडस्टँडला आणि तिकडे जाऊनसुद्धा आपल्याला काय बघायचं आहे ते आपण दाखवतोच पुढे. पण तोपर्यंत बघा ही मुंबईची स्कायलाईन बघा काय सुंदर दिसते या ब्रिजवरनं. जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रवास हा 30-40 मिनटातच वर्ली बँड्रा सीलिंगनी होतो. आणि आता कोस्टल रोडसुद्धा चालू झालेला आहे. पण मुंबई दर्शनच्या ह्याच्यात कोस्टल रोडवरनं हे लोक अजून तरी घेऊन जात नाही. बघा मागे काय दिसते मुंबई, छान अशी मुंबई दिसते. मोठ्या मोठ्या बिल्डिंग, लाईटिंग झालेलं आहे, फार सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह आहे. आता ही तुम्हाला बस दिसते ही MTDCची निलांबर बरी ओपन डेक बस मुंबई दर्शनची. ही MTDCनी मुंबई दर्शन करता ही बस चालू केलेली आहे. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्कीच संध्याकाळच्या वेळी या बसनी हे करा. आपण येतो बँड्राला आणि हा दिसतोय हा रेखाचा बंगलो बसेरा. इथे ह्याच बँडस्टँडला तुम्हाला बरेचसे ॲक्टर्स लोकांचे बंगले दिसतील. भरपूर प्रचंड अशी गर्दी असते ह्या बँड्राच्या ह्या रोडला. बँडस्टँडसुद्धा एक मुंबईचा फार फेमस असा हा एरिया आहे. पुढे येतो ते शाहरुख खानची मन्नत हा बंगलो बघण्याकरता. दरवेळी ह्या गेटच्या बाहेर तुम्हाला प्रचंड अशी लोकांची गर्दी दिसते. कारण असं म्हणतात की शाहरुख खान कधी बाहेर येऊन लोकांना शेक हँडसुद्धा करतो आणि तो कधी येतो हे बघण्याकरता इथे गर्दी असते. हा समोर दिसतं ह्या बँडस्टँड बघा आणि ह्या बंगलेवाल्यांना काय व्ह्यू आहे बघा, अप्रतिम असा व्ह्यू आहे. लाँग वॉकवे आहे हा बँडस्टँड. प्रत्येकाने इथे येऊन बँडस्टँडला तरी व्हिजिट करायला पाहिजे. हा दिसतो आहे हा रेखाचा ॲक्ट्रेस रेखाचा हा दुसरा बंगलो आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्हाला काय तसं काय माहीत नाही आहे, पण सांगण्यात आलं सेकंड बंगलो आहे. आणि इथून बँडस्टँडवरनं आता आपण पुढे जाणार आहोत ते झूच्या चौपाटीवर. हा दिसतो आहे हा सलमान भाईचा गॅलेक्सी अपार्टमेंट. इथे सलमान भाई राहतो. मग असं करत आम्ही पोचलो ते जुहू चौपाटीला. सनसेट जस्ट अगदीच जवळजवळ झालाच होता. प्रचंड अशी गर्दी तुम्हाला दिसते आणि संध्याकाळी सनसेट झाल्यानंतर इथे जे लाईटिंग दिसतं काय सुरेख असं लाईटिंग जुहू चौपाटीला दिसतं. भेळीच्या गाड्या पण भरपूर असतात आणि अतिशय सुंदर असा स्वच्छ असा ठेवलेला हा जुहू चौपाटी ही मुंबईचं एक प्राईम ॲट्रॅक्शन म्हणूनसुद्धा म्हणता येईल. बरेचसे बाहेरचे मुंबईच्या बाहेरची लोक इथे जुहू चौपाटीला येतात आणि तुम्हाला समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा बरेचशी लोक अशी खेळताना दिसतात. सुरेख असा स्पॉट आहे. इथे इथपर्यंत येऊन आपली मग मुंबई दर्शनची टूर संपते आणि मग बस आपल्याला जिथून पिकअप केलं त्या स्पॉटला परत ड्रॉप करायला निघते. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नक्कीच मुंबई दर्शन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करून या. आता पुढचा दुसरा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.